तेज प्रभू न्यूज मध्ये आपले स्वागत। अंकले गावाचे सुपुत्र हवालदार मेजर सचिन गुंडू मोकाशी भारतीय सेनेत आर्म्ड कोर मध्ये सतत 24 वर्ष देशसेवा करून सेवानिवृत्त झाल्याबद्दल समस्त अंकले ग्रामस्थांकडून व हाजी माजी सैनिक संघटना अंकले यांच्याकडून सत्कार कार्यक्रम करण्यात आला। संकेश्वर चन्नम्मा सर्कल पासून अंकले गाव मधून डीजे संगीत वाद्य वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर सत्कार करण्यात आला। त्यानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते। तेज प्रभू न्यूज अंकले। तेज प्रभू न्यूज के स्वागता। भारत माता की जय। जय जवान जय किसान। ಹವಾಲ್ದಾರ್ ಮೇಜರ್ ಸಚಿನ್ ಗುಂಡು ಮೊಕಾಶಿ ಸಾಕಿನ್ ಅಂಕ್ಲೆ ಇವರು ಆರ್ಮ್ಡ್ ಕೋರ್ನಲ್ಲಿ ಸತತವಾಗಿ ಮತ್ತು ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ 24 ವರ್ಷ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸಿ ಇಂದು ಸೇವಾನಿವೃತ್ತ ಹೊಂದಿದರು। ಅಹಮದ್ ನಗರ್ ಹೆಡ್ ಕ್ವಾರ್ಟರ್ ಆರ್ಮ್ಡ್ ಕೋರ್ನಲ್ಲಿ ಅವರು ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಭಾರತದಂತ ಅನೇಕ ಕಡೆ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸಿ ಇಂದು ಸೇವಾನಿವೃತ್ತಿ ಹೊಂದಿ ಸ್ವಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ಅವರಿಗೆ ಮೊದಲು ಸಂಕೇಶ್ವರದ ಚನ್ನಮ್ಮ ಸರ್ಕಲದಿಂದ ಮತ್ತು ಅಂಕ್ಲೆ ಗ್ರಾಮದ ಪ್ರಮುಖ ಮಾರ್ಗವಾಗಿ ಮೆರವಣಿಗೆ ಮಾಡಿಕೊಂಡು तेज प्रभू न्यूज मध्ये आपले स्वागत। अंकले गावाचे सुपुत्र हवालदार मेजर सचिन गुंडू मोकाशी भारतीय सेनेत आर्म्ड कोर मध्ये सतत 24 वर्ष देशसेवा करून सेवानिवृत्त झाल्याबद्दल समस्त अंकले ग्रामस्थांकडून व हाजी माजी सैनिक संघटना अंकले यांच्याकडून सत्कार कार्यक्रम करण्यात आला। संकेश्वर चन्नम्मा सर्कल पासून अंकले गाव मधून डीजे संगीत वाद्य वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर सत्कार करण्यात आला। त्यानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते। तेज प्रभू न्यूज अंकले। तेज प्रभू न्यूज के स्वागता। भारत माता की जय। जय जवान जय किसान। हवालदार मेजर सचिन गुंडू मोकाशी ಸಾಕಿನ್ ಅಂಕ್ಲೆ ಇವರು ಆರ್ಮ್ಡ್ ಕೋರ್ನಲ್ಲಿ ಸತತವಾಗಿ ಮತ್ತು ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ 24 ವರ್ಷ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸಿ ಇಂದು ಸೇವಾನಿವೃತ್ತ ಹೊಂದಿದರು। ಅಹಮದ್ ನಗರ್ ಹೆಡ್ ಕ್ವಾರ್ಟರ್ ಆರ್ಮ್ಡ್ ಕೋರ್ನಲ್ಲಿ ಅವರು ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಭಾರತದಂತ ಅನೇಕ ಕಡೆ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸಿ ಇಂದು ಸೇವಾನಿವೃತ್ತಿ ಹೊಂದಿ ಸ್ವಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ಅವರಿಗೆ ಮೊದಲು ಸಂಕೇಶ್ವರದ ಚನ್ನಮ್ಮ ಸರ್ಕಲದಿಂದ ಮತ್ತು ಅಂಕ್ಲೆ ಗ್ರಾಮದ ಪ್ರಮುಖ ಮಾರ್ಗವಾಗಿ ಮೆರವಣಿಗೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಡಿಜೆ ವಾದ್ಯದೊಂದಿಗೆ ಅವರನ್ನು ಸ್ವಾಗತ ಮಾಡಲಾಯಿತು। ತದನಂತರ ಸ್ವಗೃಹಕ್ಕೆ ಬಂದ ನಂತರ ಅವರಿಗೆ ಸತ್ಕಾರ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿತ್ತು। ಸಚಿನ್ ಗುಂಡು ಮೊಕಾಶಿ ಇವರ ಪರಿಚಯ। ಸುನಂದಾ ಸಚಿನ್ ಮೊಕಾಶಿ ಹೆಂಡತಿ, ಶೀಲಾ ಗುಂಡು ಮೊಕಾಶಿ ತಾಯಿ, ಪಾರ್ಥ್ ಸಚಿನ್ ಮೊಕಾಶಿ ಮಗ, ನೀಲ್ ಸಚಿನ್ ಮೊಕಾಶಿ ಮಗ, ಅದೇ ರೀತಿ ಎಲ್ಡರ್ ಬ್ರದರ್ ವಿದ್ಯಾನಂದ್ ಗುಂಡು ಮೊಕಾಶಿ, ಕಾಂಚನ್ ವಿದ್ಯಾನಂದ ಮೊಕಾಶಿ, ವೈಷ್ಣವಿ ವಿದ್ಯಾನಂದ ಮೊಕಾಶಿ, ರೋಹಿತ್ ವಿದ್ಯಾನಂದ್ ಮೊಕಾಶಿ ಈ ತರನಾಗಿ ಅವರ ಕುಟುಂಬದ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಇಲ್ಲಿ ನೀಡಲಾಗಿದೆ। ಉತ್ತಮವಾದಂತ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ಸತ್ಕಾರವನ್ನು ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಅಂಕ್ಲೆ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಜರುಗಿತು। ತೇಜ್ ಪ್ರಭು ನ್ಯೂಸ್ ಅಂಕಲೆ। ಈ ಮೆರವಣಿಗೆ ಮತ್ತು ಸತ್ಕಾರ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಸಮಸ್ತ ಅಂಕಲೆ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಮತ್ತು ಹಾಜಿ ಮಾಜಿ ಸೈನಿಕರ ಸಂಘಟನೆ ಅಂಕಲೆ ವತಿಯಿಂದ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಲಾಗಿತ್ತು। सचिन दादांच्या अति उपस्थित आहेत। इकडे बघ बाळ। आपल्या सर्वांचा थोरा मोठ्यांचा आशीर्वाद होता म्हणून सचिन दादा आपण देश सेवा सचिन दादाच्या ताईंचा उल्लेख करायचा आहे की सचिन दादा नसताना कुटुंब सासरे आजारी चुलत सासरे स्वागत सत्कार होते। फोटो घे पटपट लवकर। युवराज पाटील कौंडीकर Hey!
धन्यवाद. सोळगी परिवार. यस सदानंद पाटील साहेब यांच्या या ठिकाणी सत्कार होतो. सौ शुभांगी रमेश पाटील व रमेश पाटील परिवाराच्या आणि सत्कार होतो. इकडे दादा. नाव सांगा आणि वरती जा. इकडे येतोय आदरणीय नगरी आणि मी त्यांना विनंती करतो की आपण हेटणी परिवाराच्या वतीनं या ठिकाणी आणि या सगळ्या मंडळींचं 26 वर्ष देश सेवा केल्यानंतर सार्वजनिक जीवनात आज त्यांचं पदार्पण होत आहे. त्यांनी देशासाठी केलेल्या कष्टाचं आज गावकऱ्यांनी जे चीज केलं ते अतिशय अमूल्य असं आहे. सर्वांना सर्वप्रथम माझा नमस्कार. मी 24 वर्षे सेनेमध्ये सर्व्हिस करून तुमच्या आशीर्वादाने सुखरूप घरी पोचलो. ह्याच्यासाठी मी तुमच्या सर्वांचा आभारी आहे आणि तुम्ही सर्वांनी वेळात वेळ काढून या छोट्याशा कार्यक्रमाला शोभा वाढवली त्यासाठी माझ्याकडून बहुत बहुत धन्यवाद. बोला की आणि बोला. आपण 24 वर्ष देश सेवा केला. खरं तर एखादे 24 वर्ष देश सेवा केल्यानंतर असं आपल्याला वाटलं असतं की आपण सेवानिवृत्त जिथं होतात तिथं एखादा कार्यक्रम घ्यावा आणि थेट आपल्या घरात बसावं. पण या गावानं आपल्याला मुख्य रस्त्यावरून आणलं, व्यासपीठापर्यंत दर्जेदार आणलं. मला वाटतंय आपण केलेल्या सेवेचा हा प्रसाद आहे. अण्णा गुंडांना कृष्णदाना आणि गोविंदांना यांचे वडील तुकाराम आप्पा मोकाशी यांच्या परिवाराकडून गुंडांना कृष्णदाना आणि गोविंदांना हे तिन्ही पण पूर्ण आर्मीमध्ये सर्व्हिस केली. तसंच आता गुंडांनाची दोन्ही मुलं एक इंजिनियर रेजिमेंटमध्ये पूर्ण 32 वर्षे करून सुभेदार मेजरच्या पदावर रिटायर झाले आणि सचिन मोकाशी हे आर्मड रेजिमेंटमध्ये आपले 24 वर्ष पूर्ण सर्व्हिस करून रिटायर झाला. तरी ह्या मोकाशी गुंडू मोकाशीच्या परिवारबद्दल, आर्मीबद्दल आणि देशसेवेबद्दल जेवढं सांगेल तेवढं कमी आहे. आणि आता जे पाहुण्यांनी सुनंदाबद्दल 2 गोष्टी बोलल्या ते नवरा दीर सर्व नोकरीवर असताना सुद्धा गुंडू मोकाशीची परिस्थिती त्या त्यांची बिमारी त्यांना असं सांभाळलं की जसं एक लहान मुलासारखं सांभाळलं. त्याच्याबद्दल बोलायला आपल्यापाशी शब्द नाहीत. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो.